चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहू शकता की आपल्या विद्यार्थ्यांनी जी सैनिक स्कूलची परीक्षा दिलेली आहे तर त्याची उत्तरपत्रिका हे आपल्या वेबसाईटवरती शो करत आहे। तर त्याचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे। दिनांक 5/5/2025 रोजी याचं नोटिफिकेशन आलेले आहे की आपली जी उत्तरपत्रिका आहे तर ती लागलेली आहे। तर या उत्तरपत्रिकेवरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो। तर त्या ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल, जर काही प्रश्न त्यांनी ऑप्शन चुकीचे दिलेत आणि आपण बरोबर लिहिलेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण 7/5/2025 या तारखेपर्यंत आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो। ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये फी भरावी लागणार आहे। तर आपण पाहू शकतो की हे ऑब्जेक्शन किंवा हे लॉग इन, हे उत्तरपत्रिका कशी पाहायची, तर त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। आपला ॲप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या मुलाचं हे लॉग इन ओपन होतं इथं। त्याच्यानंतर चॅलेंज आन्सर की, म्हणजे आपल्याला ज्या प्रश्नांवरती उत्तरपत्रिके प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आपण इथं ऑब्जेक्शन घेऊ शकतो, किंवा उत्तरपत्रिका बघायची असेल तरी आपण इथं उत्तर बघू शकतो। उदाहरणार्थ जर समजा आपला सेट, इथं आपल्याला कळतो की सेट मराठी आहे, मराठी माध्यम आहे, इयत्ता 6वीचा हा पेपर आहे। तर पहिला क्वेश्चन आहे तर त्याचं करेक्ट आन्सर त्यांच्या मते 4 आहे, आपल्या मुलानं 4 लिहिलेला आहे। त्यांच्या मते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, आपल्या मुलानं 3 लिहिले। पण त्यांच्या मते आपल्या 6व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे, आपण 1 लिहिलेलं आहे, पण आपल्याला वाटतं की ते 3 उत्तर हे परफेक्ट आहे, उत्तर बरोबर आहे। तर आपण हे उत्तर आपण चेंज करू शकतो, याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो की आमचं उत्तर 3 आहे, तुम्ही 1 उत्तर दिले। तर इथे 3 वरती क्लिक केल्यानंतर, किंवा 9व्या प्रश्नाचं त्यांनी 3 दिले, 1 उत्तर हे बरोबर आहे, असं जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन आपण त्याची स्पष्टीकरणाची फाईल आपण इथून अपलोड करू शकतो। त्याच्यानंतर आपण आपल्या मुलाची OMR शीट, म्हणजे आपल्या मुलानं जो पेपर लिहिलेला आहे तो पेपर बघायचा असेल तर आपण ते ही चेक करू शकतो। क्लिक व्ह्यू OMR शीटवरती क्लिक केलं की आपल्या मुलाची OMR शीट आपल्याला इथं दिसते की आपल्या मुलानं कोणत्या प्रश्नाला कुठे गोल केलेला आहे। तर याच्यावरती त्यानुसार आपण उत्तरपत्रिका आणि आपल्या मुलाची OMR शीट ही क्रॉस व्हेरीफाय आपण इथून चेक करू शकतो। तर जे उत्तरपत्रिका आहेत तर याप्रमाणे जे सगळे प्रश्न आणि उत्तर आहेत, तर हे करेक्ट उत्तर जे आहेत तर याच्याप्रमाणे ABCD अशा 4 प्रश्न, 4ही पर्यायाची उत्तरपत्रिका मी तयार केलेली आहे। तर याची उत्तरपत्रिका तुम्हाला पाहिजे असेल तर जो 7558382627 हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, आणि ई काउन्सिलिंग सुद्धा, वैयक्तिक ई काउन्सिलिंग सुद्धा आपण घेऊ शकतो। त्याच्यानंतर ई काउन्सिलिंगची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती आज दिनांक 7/5/2025 संध्याकाळी 23:55 लास्ट असणार आहे, आणि ऑब्जेक्शनचीही आज संध्याकाळपर्यंत मुदत आहे। तर आतापर्यंत आपण जर ई काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, किंवा रजिस्ट्रेशन केलं असेल, याच्या पुढची प्रोसेस आपणास माहिती नसेल, जर करायची असेल तर माझा 7558382627 या व्हॉट्सअप नंबरवरती आपण आपलं मुलाचं ॲडमिट कार्ड पाठवू शकता। आपल्या ई काउन्सिलिंगची वैयक्तिक मार्गदर्शनाची फी ही 2999 असते, आणि यूट्यूब चॅनलवरती फक्त अपडेट्स तुम्हाला मिळत जातील की काय सुरू आहे काय नाही, परंतु वैयक्तिक मार्गदर्शन हे प्रत्येक मुलाला माझ्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन राहील। तर आपण या यूट्यूब चॅनलवरती जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, किंवा व्हिडिओ बघत असाल परंतु आत्तापर्यंत या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर हा चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। म्हणजे अशा मुलांपर्यंत शेअर करा की ज्या पालकांना, मुलांना या गोष्टीची, या अपडेट्सची माहिती होणं गरजेचं आहे। आणि जर तुमच्या हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्या काही शंका असतील तरी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कमेंट्स करा। तुम्हाला काय अडचण असेल, तुमचं कोणाचं काय असेल तर कमेंट्स करा, तर त्या कमेंट्सलाही उत्तर माझ्याकडून देण्यात येईल। तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।